श्रीकृष्ण म्हणतात, अस्वस्थ मनाला आनंद देतील ही वाक्य. माणसाजवळ जेव्हा खूप पैसा येतो तेव्हा तो बहुरूपीय होतो. कोणाचे उपकार कितीही छोटे का असेना, पण ते विसरू नका. आणि तुम्ही केलेले उपकार कितीही मोठे असले तरी ते बोलून दाखवू नका. माणूस दोन गोष्टींमुळे पूर्ण बदलून जातो. एकतर खूप खास व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये येते किंवा खूप खास व्यक्ती त्याच्या आयुष्यातून निघून जाते. आजकाल नात्यांना टिकवून ठेवण्यासाठी मनामध्ये प्रेम, डोक्यामध्ये सहनशक्ती आणि खिशामध्ये खूप पैसे असणे गरजेचे आहे. हवेमध्ये ऐकलेल्या गोष्टींवर कधीही विश्वास ठेवू नका. कानाने कच्चे असलेले लोक चांगले नाते आणि मित्र गमावून बसतात. प्रत्येक जण विचारतो देवाला, तू माझ्याबरोबरच वाईट का करतो? रडून रडून स्वतः मरण्यापेक्षा चांगलं आहे की हसून हसून तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांना मारा. सवयीला थांबवलं नाही तर ती लगेच व्यसन बनते. आयुष्य जगण्याची पद्धत ठोकरच शिकवते, नाहीतर आधार तर माणसाला आळशी बनवतो. जेवढा खोल नातं तेवढ्या जास्त अपेक्षा, जेवढ्या जास्त अपेक्षा तेवढे जास्त दुःख. पैसे तर कागदाचा तुकडा आहे, पण कोणाचेही आयुष्य बनवण्यामध्ये आणि बिघडवण्यामध्ये पैसाच खेळ खेळतो. समजदार माणूस कोणाविषयी वाईट बोलत नाही आणि ऐकतही नाही. वाईट वेळेमध्ये समजदार व्यक्ती रस्ते शोधतात आणि कमजोर व्यक्ती कारणे. एका खऱ्या नात्याला नेहमी वेळ दिला पाहिजे, कारण काय माहीत उद्या तुमच्याजवळ वेळ असेल पण ते नातं नसेल. स्वतःला आनंदी ठेवा, ती सुद्धा एक जबाबदारी आहे. किती राग येतो ना अशा वेळी, जेव्हा लोक तुमच्याबरोबर खोटं बोलतात आणि तुम्हाला खरं माहीत असतं. उद्या कोणाचाही अचानक होत नाही. सूर्यसुद्धा हळूहळू वर येतो. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगले विचार करता तेव्हा ते चांगले विचार तुमच्या आयुष्यामध्ये येतात. हाच नियम आहे. काळजी करू नका. जग तुमच्या कितीही विरुद्ध असले तरीही चाला त्याच रस्त्यावर जो स्वच्छ आणि खरा असेल. विहिरीचे पाणी सगळ्या झाडांना सारखेच मिळते, तरीही बोरं गोड, कारले कडू, चिंच आंबट असते. हा दोष पाण्याचा नाही, बियांचा आहे. त्याप्रमाणेच देव सगळ्यांचे भाग्य एकसारखे लिहितो, पण दोष कर्माचा असतो. कधीही तुमची ताकद आणि पैसा यावर भरोसा ठेवू नका, कारण गरिबी यायला वेळ लागत नाही. फुलांना सुद्धा उमलण्यासाठी आणि सुगंधासाठी काट्यांचे टोचणे सहन करावे लागतात. नेहमी तयारीतच राहिले पाहिजे, कारण ऋतू आणि माणूस कधी बदलेल याचा भरोसा नाही. चांगलं चांगलं म्हणून माहीत नाही किती वाईट करून जातात. बोलतात पुण्याच्या गोष्टी आणि पाप करत असतात. कोणीही दुश्मन नाही इथे, तरीही त्रासात आहे मी. आपली लोकच का देतात जखम या गोष्टीने हैराण आहे मी. स्वतःची सावलीसुद्धा तोपर्यंतच साथ देते जोपर्यंत उजेड असतो. अंधार झाल्यानंतर ती सुद्धा साथ सोडते. या जगामध्ये एकटे खुश राहा, पण कोणाकडूनही अपेक्षा करू नका. आम्ही मतलबी नाही, फक्त दूर झालो आहे अशा लोकांपासून ज्यांना माझी कदर नाही. व्यक्ती आपल्या विचारांनी निर्माण झालेल्या प्राणी आहे. तो जो विचार करतो तो तेच बनतो. लक्षात ठेवा, तुटलेला भरोसा आणि गेलेली वेळ परत कधीही येत नाही. चांगल्याने चांगलं म्हटलं मला, वाईटाने वाईट म्हटलं मला. ज्याची जेवढी बुद्धी होती तेवढंच ओळखलं त्याने मला. देवाच्या निर्णयांवर कधीही शंका घेऊ नका. जर शिक्षा मिळत असेल तर गुन्हासुद्धा झाला असेल. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.